बाई तुझा आशीर्वाद प्रेक्षकांनो मालिकेचा कसला जबरदस्त ट्रॅक आता समोर आलेला आहे। आत्तापर्यंत इकडे आपण पाहत आहोत की या सगळ्यामध्ये मात्र आता अवनीला खूप त्रास देण्याचं काम इकडे करत आहे तो म्हणजे स्वतः आता महेश देशमाने। आणि आता त्याने तिच्यावरती म्हणजे आता अवनीवरती नजर ठेवण्यासाठी जो काही आता प्रकार केलाय आणि त्याचमुळे या सगळ्यामध्ये मात्र आता खऱ्या अर्थाने इकडे अवनीने पेटून उठून काहीही झालं तरी सुद्धा मात्र आता अन्याय सहन करणार नाही ही गोष्ट मात्र आता ठासून सांगत त्याला आता चांगला धडा दिलेला आहे। पण आपण पाहिलंय की मध्येच आता थांबवत त्याने इकडे म्हणजे आता ह्या दोघांना थांबवत त्यांच्यावरती हल्लाबोल करायचं ठरवलेलं असतानाच मात्र आता पेटून उठलेली अवनी हिने आता त्याचं थोबाड फोडले आणि आपल्या सासरची बाजू आता भक्कमपणे मांडून ठेवलेली आहे। नक्की काय घडले, इतकी अवनी का चिडले, असं आता काय केलेलं आहे महेशने सगळं पाहूया। अवनीला कसं समजले की महेशने मुळातच या सगळ्यामध्ये मात्र आता इकडे राजाची नोकरी काढून घेतलेली आहे। काय घडलंय, कसं घडलंय सविस्तरपणे पाहूया। आपण पाहिलं महेशने फोन केल्यामुळे मात्र आता इकडे म्हणजे तो माणूस ज्या माणसाला तयार केलेला आहे ते म्हणजे इकडे स्वतः आता राजाने तो माणूस मात्र पळून गेलेला आहे। आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये मी काहीही झालं तरी सुद्धा पुन्हा आता इकडे हा इंटरव्ह्यू आणि फिंटरव्ह्यू घ्यायला काही येणार नाही, काहीही झालं तरी सुद्धा हा इंटरव्ह्यू कॅन्सल असं म्हणत तो पळून गेलेला आहे। तो आता पळून गेला असला तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र ज्या वेळेला राजा आता अवनीला इंटरव्ह्यूसाठी घेऊन आलाय आणि त्यावेळेला राजा आता पाहतोय तर या सगळ्यामध्ये कोणीच नाहीये। म्हटलं राजाला मोठा आता धक्का बसलेला आहे आणि या सगळ्यामध्ये राजा आता विचार करतोय काय चाललंय तरी काय। आणि त्यानंतर मात्र आता इकडे तोपर्यंत राजा विचार करतोय हा मुद्दामच पळून गेलाय, ते काही नाहीये, अवनी मॅडमचा इंटरव्ह्यू मात्र आता झालाच पाहिजे असा विचार करत आता राजा इकडे अवनीकडे आलाय। अवनी म्हणते काय झालं राजा, राजा सांगायला लागतो काही नाही, म्हणजे आता तुमचा इंटरव्ह्यू उद्या होईल, आज नाही झाला तरी उद्या इंटरव्ह्यू नक्की होईल, तुम्ही काही चिंता करू नका असं म्हटल्यावरती ती म्हणते तुला कसं कळलं। आणि त्यावरती तो सांगतो काही नाही, आतमध्ये मालकांना काहीतरी काम आलंय, अचानकपणे काम आल्या कारणाने ते आता अचानकपणे निघून गेलेत आणि त्यामुळे मात्र आता तुम्ही इतकी चिंता करू नका, काहीही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये मात्र आता ते येतील परत असं म्हटल्यावर ती सांगते ठीक आहे मग आपण उद्या येऊया का। यावरती राजा म्हणतो हो उद्या येऊ आपण, तुम्ही चिंता करू नका असं म्हटल्यावरती अवनी आणि राजा हे दोघं जण मात्र आता जायला निघालेले आहेत। पण ज्या वेळेला दोघं जण जात आहेत त्याच वेळेला आपण पाहिले की महेश आता त्यांचा पाठलाग करत आलेला आहे आणि महेशला या सगळ्यामध्ये काहीही झालं तरी राजा आणि अवनी यांना आता चांगलाच धडा शिकवायचा असतो। आणि त्यामुळे महेश आता मध्येच गाडी घालतो आणि गाडीमध्येच घालून आता महेशने त्यांची गाडी अडवलेली आहे। महेशने गाडी अडवल्यावरती महेश आता सांगायला लागतो काय दिसत नाही का, यावरती अवनी म्हणते तुझे डोळे फुटलेत का। आणि अवनीने आत्तापर्यंत त्याला पाहिलेलं नसतं। दार उघडून ज्या वेळेला तो आता बाहेर येतो तेव्हा अवनी सांगायला लागते दादा तू, आणि आता त्यावरती तो म्हणतो खरं तर या सगळ्यामध्ये मला आता दादा म्हणायची तुझी आता लायकी सुद्धा नाहीये। आणि त्यावरती मग आता चिडलेला आहे तो म्हणजे राजा आणि तो म्हणतो कुणाची लायकी काढताय तुम्ही। यावरती मात्र आता अवनी सांगते राजा राहू दे ना, मी आणि दादा आता काय आहे ते बोलून घेतोय। यावरती तो म्हणतो लायकी नाहीये तुझी दादा बोलायची, तुला एकदा सांगितलं ना मला दादा म्हणायचं नाहीये, मला अजिबात दादा म्हणू नकोस, मला तुझ्याशी एक शब्द सुद्धा आता बोलायचा नाहीये असं म्हटल्यावरती अवनी सांगते मग तू इकडे कशासाठी आलेस। यावरती तो म्हणतो अगं तुला लाज वाटते का या असल्या माणसासोबत फिरायला, म्हणजे आता तुझ्यासाठी इतका मोठा छानपैकी फॉरेनचा नवरा आम्ही पाहिला होता आणि असं असताना तू या दळीद्रासोबत इकडे आता फिरती आहेस, लाज नाही वाटत। यावरती अवनी आता चिडते दादा आज बोललास पण उद्या म्हणजे आज बोललास, याच्या पुढे जर का आता माझ्या घरच्यांच्या बद्दल एक शब्द बोललास तर आता मी ऐकून घेणार नाहीये, खबरदार असं म्हणत अवनी आता चांगलीच चिडलेली आहे। आणि त्यावरती तो म्हणतो कोण नवरा, हा नवरा अगं ज्याला 2 वेळच्या तुझ्या खाण्याची सुद्धा आता पडलेली नाहीये,
तो नवरा. यावरती मात्र आता अवनी सांगायला लागते, दादा मी तुला परत सांगते, त्याचा अपमान करायची तुला आता काही हे नाहीये. यावरती तो सांगायला लागतो, हे बघ तुला माहीत नसेल पण हा तुझा नवरा सध्या रिकामटेकडा आहे, त्याच्याकडे एक दमडीचा जॉब नाहीये. आता मात्र राजा गडबडलाय, म्हणजे त्याला अवनीला सत्य समजू द्यायचं नाहीये आणि त्यासाठी त्याचा आटापिटा चालू होता. पण ते सत्य जे अवनीला समजू द्यायचं नाहीये ते सत्य मात्र आता अवनीच्या समोर इकडे आणण्यात आल्या कारणाने राजा गडबडलाय. तुमचा काय संबंध, तुम्ही निघा इथून. यावरती अवनी सांगते, काय बोलतोयस तू, ते आता स्वतःचं फर्म त्यांची आहे आणि ते स्वतः आता काम करतायत, तू आता त्यांच्याबद्दल असं काही बोलू शकत नाहीयेस. यावरती तो म्हणतो, कसली फर्म, काय फर्म, तुझ्या नवऱ्याची फर्म. अगं तुला वेड लागले का, तुझा नवरा या सगळ्यामध्ये काहीही कामाचा नाहीये आणि तुला जर का माहीत नसेल तर विचार का नाही, त्यांनी आता तुला सांगितलं की त्याचं नोकरी गेले म्हणून. आणि त्यावरती अवनी सांगायला लागते, दादा मला तुझं काहीही म्हणणं आता ऐकायचं नाहीये, तू या सगळ्यामध्ये निघून जा बरं. यावरती तो सांगायला लागतो, मी तर निघून जाईन पण काय तो सोक्षमोक्ष करून टाक ना. विचार ह्याला, आत्ता जिथे तुम्ही इंटरव्ह्यूला गेला होतात ना तिथे आधी जिजूनी कंपनी म्हणजे आधी जिजूने का माणूस ना त्याच्याचकडे मात्र हा कामाला होता. मग या सगळ्यामध्ये आता हा का नाही जात कामाला आणि तुला इथे कशासाठी घेऊन आला होता. यावरती मात्र आता अवनी गडबडले आणि दादा काय बोलतोयस तू. यावरती तो म्हणतो, मग काय. यावरती अवनी म्हणते, माझा तुझ्यावरती बिलकुल विश्वास नाहीये, तू या सगळ्यामध्ये उगाचच राजाला बदनाम करू नकोस. आणि त्यावरती तो सांगायला लागतो, तुला माझ्यावरती विश्वास नाहीये का, मी स्वतः त्याच्या मालकांना कॉल केला होता आणि मालकांना कॉल करून ह्याला कामावरून काढून टाका असं मात्र सांगितलेलं होतं आणि त्या मालकांनी माझं ऐकून त्याला आता कामावरून काढून टाकले. आता स्वतःच केलेल्या कांडाची स्वतः आता इकडे कबुली दिल्या कारणाने अवनीला मात्र आता खूपच राग आलेला आहे. म्हणजे हे सगळं आपल्यामुळे घडलंय, आपल्यामुळे राजाची मात्र आता नोकरी गेलेली आहे, राजाला या सगळ्यामध्ये कामावरून काढून टाकण्यात आले आणि ते पण आपल्यामुळे. अवनीला मात्र आता खूपच वाईट वाटायला लागलेलं आहे आणि अवनी या सगळ्यामध्ये विचार करायला लागते, राजा काय बोलतोय दादा. यावरती तो सांगायला लागतो, हो मग काय, तुझ्या नवऱ्याला मात्र आता कामावरून काढून टाकण्यात आलेलं आहे. असं म्हटल्यावरती अवनीला खूपच वाईट वाटलेलं आहे आणि अवनी आता सांगायला लागते, एक मिनिट राजा काय बोलतोय हा. यावरती राजा आता म्हणतो, तू नको लक्ष देऊ. यावरती ती म्हणते, तू खोटं बोललास का माझ्याशी, तुझी आता नोकरी ह्याच्यामुळे गेले. अरे किती अजून मला आता तुम्ही सगळेजण प्रोटेक्ट कराल, म्हणजे आता या सगळ्यामध्ये मलाच माझी लाज वाटायला लागलेली आहे की माझ्यामुळे तुझ्या बाबतीत इतकं सगळं घडत आहे. आणि असं म्हटल्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, कसली लाज, आम्हाला लाज वाटते तुझी, म्हणजे आता तू या सगळ्यामध्ये या माणसासाठी घर सोडून निघून गेलीस आणि घर सोडून निघून जाऊन मात्र आता तू आम्हाला सगळ्यांना विसरलीस. पण हा तुझा नवरा 2 वेळचं जेवण देऊ शकत नाहीये. आणि त्यावरती अवनी सांगायला लागते, काही हरकत नाहीये, त्याच्यामध्ये हिम्मत आहे, तो आता नवीन जॉब शोधेल. आणि यावरती तो सांगायला लागतो, नवीन जॉब शोधेल, हा ज्या वेळेला नवीन जॉब शोधेल ना त्या वेळेला मात्र आता मी ह्याला जॉबसाठी कुठेही हे करू देणार नाहीये, कसा काय हा जॉब शोधतोय तेच मी पाहत आहे. असं म्हटल्यावरती मात्र आता इकडे अवनी चांगली चिडलेली आहे, म्हणजे तू हे सगळं करून गप्प बसणार नाहीयेस तर. असं म्हटल्यावरती मात्र आता तो सांगायला लागतो, बिलकुल नाही. राजा आता सांगायला लागतो, बास्कर चल अवनी घरी. पण त्याच वेळेला मात्र आता अवनी गप्प बसत नाहीये, ती आता सांगायला लागते, थांब राजा, काहीही झालं तरी सुद्धा माझ्या घरच्यांच्या मुळे तुला झालेला त्रास आता मी सहन करणार नाहीये. एक गोष्ट लक्षात ठेव, या लोकांनी तुला आता कितीही त्रास देण्याचा प्रयत्न केला ना तरी सुद्धा. असं म्हणत ती आता महेशचं थोबाड फोडते. महेशचं थोबाड फोडत ती आता सांगायला लागते, काहीही झालं तरी जर का पुन्हा राजाच्या वाटेला तुम्ही जर का गेलात ना मग मात्र गाठ माझ्याशी आहे. राजाला या सगळ्यामध्ये त्रास देण्याचा प्रयत्न सुद्धा करू नका आणि पुन्हा त्याच्या नोकरीच्या वाटेला जर का तू गेलास ना दादा तर मात्र माझ्यासारखं वाईट कोणीच नाहीये. असं म्हणत तिने आता चांगलाच थोबाड फोडले आणि थोबाड फोडल्यावरती मात्र आता महेश गडबडलाय. मोठ्या भावाला मारायला तुला लाज नाही वाटत का. सगळा तमाशा सुरू झालाय आणि ज्या वेळेला मात्र आता तमाशा सुरू झालेला आहे आणि त्याच वेळेला इकडे आता दानगटांच्या घरातल्या लोकांना समजलंय काहीतरी आता मात्र इकडे राडा मोठा झालाय. म्हणून ते सगळेजण पाहायला आलेत आणि पाहतात तर काय, समोर आता जे दृश्य दिसत आहे ते दृश्य बघून आता सगळ्यांनाच फार मोठा धक्का बसलेला आहे. आणि त्याच वेळेला मात्र आता इकडे अवनी सांगत आहे, खबरदार
माझ्या घरच्यांच्या बाबतीत आता जर का एखादी चुकीची गोष्ट सुद्धा करण्याचा तू विचार केलास ना तर मात्र गाठ माझ्याशी आहे, असं म्हणत मात्र आता अवनीने चांगलंच थोबाड फोडले आणि थोबाड फोडत मात्र आता हे सगळं केलेलं आहे। त्याच वेळेला घरातले सगळेजण तिकडे आलेत आणि समोरचं दृश्य पाहून आता हादरलेत। अवनीने घेतलेली राजाची बाजू, या सगळ्यामध्ये अवनीने दानगटांच्या बद्दल दाखवलेलं प्रेम, यामुळे दानगटांना आता अधिकच अवनीच्या बद्दल आदर वाटायला लागलेला आहे आणि इथूनच मालिकेमध्ये आता एक नवीन अध्याय सुरू होणार